महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात कोणाची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीण परदेशी यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी कोणत्या देशाची नोट भारतात दाखल झाली आहे? जगातील सर्वात मोठी बुरुंडी देशाची नोट भारतात दाखल झाली आहे. आण्विक मुद्द्यावर चर्चेसाठी कोणत्या दोन देशात सहमती झाली आहे? आण्विक मुद्द्यावर चर्चेसाठी अमेरिका आणि इराण या दोन देशात सहमती झाली आहे. भारताच्या इतिहासात कोणत्या राज्याचे 10 कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आले आहेत? भारताच्या इतिहासात तामिळनाडू राज्याचे 10 कायदे कोर्टाच्या आदेशानुसार अंमलात आले आहेत. अभिषेक शर्मा IPLमध्ये सर्वोच्च खेळी करणारा कितवा फलंदाज ठरला आहे? अभिषेक शर्मा IPLमध्ये सर्वोच्च खेळी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. IPLमध्ये सर्वोच्च वैयक्तिक 141 धावा करणारा कोण तिसरा फलंदाज ठरला आहे? IPLमध्ये सर्वोच्च वैयक्तिक 141 धावा करणारा अभिषेक शर्मा तिसरा फलंदाज ठरला आहे. कोणत्या देशात जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत आहे? चीन देशात जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत आहे. चीनमध्ये जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत असून त्याची उंची किती फूट आहे? चीनमध्ये जगातील सर्वात उंच पूल उभारण्यात येत असून त्याची उंची 2050 फूट आहे. कोणत्या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? मध्य प्रदेश राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अभयारण्य स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकदिवसीय प्रकारात एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस केली आहे? सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकदिवसीय प्रकारात एकाच चेंडूचा वापर करण्याची शिफारस केली आहे.